नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी डिंगऱ्या बनवणार आहे. डिंगरी म्हणजे मुळ्याला वरती जे फांद्या येतात त्याला डिंगऱ्या येतात. याला डिंगऱ्या म्हणतात. मुळा तर नेहमी खातो, पण डिंगऱ्या काहींना माहिती नाही म्हणून मी व्हिडिओ केला आहे. तर मी डिंगऱ्या पावशेर आणल्या आणि निवडल्या. आता स्वच्छ धुवून मी त्याची भाजी बनवणार आहे. असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत. पोटासाठी खूप छान आहेत डिंगऱ्या. मुळा पण पोटासाठी चांगला आहे, म्हणून डिंगरे पण पोटासाठी चांगले आहेत. चला तर इथे कढई ठेवून तेल टाकलेलं आहे. कांदा परततोय. छानसा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम सोपी पद्धत आहे डिंगऱ्या बनवण्याची. चला तर टोमॅटो टाकून देऊया. ते पण छानसं परतून घेऊया. टोमॅटो, कांदा. हळद टाकून दिलेली आहे मी त्यामध्ये आणि धने पावडर टाकून दिलेली आहे. ते सर्व आपण आता मिक्स करून घेणार आहोत. छान परतून झालेला आहे आपला. आता डिंगऱ्या टाकून देऊया. छानसं आपल्या त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे आपण शेंगदाणा कूट टाकून दिलेला आहे. शेंगदाणा कूट टाकल्याच्या नंतर आपल्याला घरचा मसाला टाकायचा आहे 1 चमचा. सर्व बाजूने आपण चांगलं हलवून घेऊया. आपल्याला पाणी टाकायचं नाही. सुक्याच बनवायचे आहेत. थोडंसं मीठ टाकून देऊया. पुन्हा एकदा चांगलं वर खाली करून घेऊया. आता गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला, कारण सर्व परतून झालेलं आहे. ते 2 ते 3 मिनिटे आपल्याला इथे झाकण ठेवून द्यायचं आहे. 2-3 मिनिटे झालेले आहेत. आपल्या डिंगऱ्या बघा किती छान झालेल्या आहेत. न पाणी टाकता डिंगऱ्या तयार झालेल्या आहेत सुक्या. तुम्हाला जर माझी डिंगऱ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा.